ची रेसिपी आहे भाई, कर्णूभाईने बनवलेलं मशरूम किमा. तर आपण आज ते ट्राय करणार आहे. मशरूम किमा बघूया कसा बनतोय. कांदा खाणारे मशरूम सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. परत तीच धमाल, तीच मजा आणि तीच कॅम्पिंग. तर आज आपण परत चाललो आहे कॅम्पिंगला. उल्वे म्हणजे कोणतं डोंगर आहे रे ते? दापोली हिल्स. उल्वेचं दापोली हिल्स इकडं आज चालू आहे. तर आज आपले परत गँग मेंबर जॉईन झालेत. येऊन यायचा बघा हा आहे. आणि आपला एक दुसरा मेंबर जॉईन झाला आहे, कुणाल. तो साईलचा मित्र आहे, ऐरोलीतून झाला आहे. तर आज आपण परत 5 जण फुल धमाल करायचे, 2 कॅम्प मजा करायचे. आणि हा याने गद्दार केली आहे बघा. दिसू का दिला रे? याने गद्दारी केली. इकडे त्याने बोलवलं घराखाली आणि भाई येत नाही. आता एन टायमाला टांग दिले. काय टांग दिले टांग. आणि आज जी मजा येणार आहे ना, आणि आज जे जेवायला असणार आहे ना, ते कोणीतरी बनवलेलं असणार. कोणाची रेसिपी आहे? कर्णूबाईची रेसिपी आहे भाई. कर्णूबाईने बनवलेलं मशरूम किमा. तर आपण आज ते ट्राय करणार आहे. मशरूम किमा बघूया कसा बनतोय. कर्णूबाईने सांगितलं आपल्याला. मी नाही बनवणार आहे आज. आम्ही दोघं टाटा. काहीतरी वेगळं भेटेल खायला. आज आपण जाऊया आता. आज फक्त खायला येणार आहे तो रात्री डायरेक्ट. आपण डायरेक्ट इथून निघूया, डायरेक्ट दापोलीला जाऊया. आणि आपण डेला निघालो आता. म्हणजे 4:30 वाजलेत. कारण का कसं नाईटला जास्त सूट भेटत नाही, लाईट भेटत नाही. तर आता पटापट जाऊ डायरेक्ट दापोली हिल्सला जाऊन भेटूया. फायनली लोकेशनवरती आलो आपण. पण लोकेशन आपली चेंज झालेली, कारण का ज्या लोकेशनवरती जायचं होतं त्या लोकेशनला अलाउड नाही. तिकडे बंद केले सध्या. काय होतं रे नाव? दापोली हिल्सच्या. दापोली हिल्सवरती अलाउड नाही केलं जायला. तर आता आपण कुठे आलो नाही का? दिसणार नाही, जाऊ द्या आपण. हा हे बघा, थोडं वार दिसेल बॉर्डर आहे. हा म्हणजे आपण सगळ्यात फर्स्ट जो ब्लॉग स्टार्ट केलेला कॅम्पिंगचा त्याच प्लेसवरती आलो, जिथे आपण टेंट आपला म्हणजे अनबॉक्सिंग केलेली त्याचं आलो आहे बघा. टेंट आपले 2 लागलेले आहेत मस्त. मॅगी बनवायला सुरुवात केलेली. आणि 2 भाव बघा काय घेऊन आले ते घेऊन आलेत. पाळा पाचवला आपला. आणि इकडे दुसरा टेंट आहे. आता पहिले मॅगी बनवायला घेऊया, मग आपण कर्णू भाऊची रेसिपी चालू करूया. आपण कर्णू भाईला पण टॅग करा. तुम्ही पण कमेंटमध्ये टॅग करा की बाई त्याची रेसिपी बनवतो आपण फायनली. अजून खूप सारे त्याच्या रेसिपी आपण ट्राय करणार आहेत. तर कर्णू भाईला मेन्शन करा कमेंटमध्ये. कर्णू भाई 4545 होऊन दे. काय बोलतो? आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. आपल्या शेफ भाऊ आपल्या आज आले नाही, तर आपण आज आपले सगळे शेफ बनवूया. चलो अभि चालू करतो. हे बघा मॅगी झालेली आहे फायनली. मॅगी फुल झाली. कसं आहे रे मॅगी बाबा? 1 नंबर. तो हा तिथं खाते बघा कोणतरी. खाते बघ. मॅगी दररोजच भारी होते. बनवताना दाखवली नाही. लाकूड आणलंय ना त्याच्यामुळे मॅगी बनवताना दाखवलं नाही, कारण का दररोज मॅगी बनवतो दररोज थोडी दाखवणार. हॅलो, आता आपण डायरेक्ट मशरूम खिमाची तयारी करायला गेला बाई. म्हणजे त्या कर्णू भाऊच्या व्हिडिओमध्ये अशी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं ना. आता खाताना काय वाटायला? मशरूम खिमा आणि पाव आहे. तर डायरेक्ट मशरूम खिमा आणि पाव बनवताना कर्णू भाईची आपलं रेसिपी बनवायला झालं. काय मशरूम किमा पाव. तर बघा पहिले आपण सामान घेऊन आलो. सगळं मस्त फ्रेश टमॅटो, कांदा, मिरची आणि सगळे मसाले आहेत आपले. मीठ आहे, धनिया पावडर आहे, लाल मसाला आहे, हळद आहे आणि आपलं गार्लिक पेस्ट पाहिजे ना जरा चव येण्यासाठी. आणि अमूल बटर खास का माहिती आहे का? आपल्या तन्वीताईने सांगितलेला अमूल बटर खास तेलमध्ये नको करू. आणि आपला चिकन मसाला जरा टेस्ट येण्यासाठी. आणि मेन टेस्ट करण्यासाठी. बघा पहिल्यांदा मी तर काय कधी खाल्लं पण आणि कधी टेस्ट पण नाही केलं. पण कर्णू भाईने जी स्पेशल टाकली ना त्याच्यासाठी खास म्हणजे आपण रेसिपी बनवणार आहे. तर बनवणार मी नाही आहे, आपला साहिल भाऊ बनणार आहे. पण आपण थोडीशी हेल्प करूया त्यासाठी. तर आता बघूया कसं बनतं आहे मस्त. घेतोय कारण का माती प्लेटमध्ये प्रॉपर
कापून घेऊया जरा. बघा किमा कापायला घेतला म्हणजे मशरूम कापायला घेतलं. किमा आता बनवायचा त्याचा. एका साईडला कांदे पण कापायला पटापट घ्यायचे. आता पटापट कापून घेऊया. बाकी सगळं तर झालेलं पटापट कापायचं आणि मस्त टाकायचं मस्त बनवायचं आणि खायचं. बघा भावाने कांदे कापायला घेतात. मशरूम कापून झालेले आहेत. कांदे वगैरे सगळे कापून घेऊया. आता काय बाकी नाही. मशरूम कापून झालेले कांदे कापायचे. टॅमॅटो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बटरमध्ये मस्त मशरूम ती बघा पुढे बटर घ्यायचा. बटर टाकायचा. बटरमध्ये करायचं. तेल बिल नाही टाकायचं. एक नंबर. चला बटर बनवायला घेऊया मस्त. आता कसं बनेल ना पहिले ती एक्साइटमेंट खूप लागलेलं आहे. कारण का बोलतात ना पहिल्यांदा असं काहीतरी बनवतं आणि पहिल्यांदा काहीतरी खाणार आहे. आता बघूया कसं बनतंय. मस्त कांदा येईल असा बटरमध्ये. बटरमध्ये कांदा टाकला ना एकदम मस्त सुगंध तयार झाला. मस्त टॅमॅटो कापलो. काय काय टाकायचं याच्यानंतर कांदा टॅमॅटो नंतर पूर्ण जाणार आहे मसाले. मस्त आणलेला आहे ना फुल भरून बटर आणलेलं आहे. कमी झालीच नाही पाहिजे बटर. मशरूममध्ये बटर कमी पडला तर घ्या. मस्त फ्राय करून घ्या पहिले ऑनियन टॅमॅटो आणि मग त्याच्यानंतर बाकीचे मसाले आणि मग आपलं मेन जाणार आहे मशरूम जो आपल्याला मशरूम किमा बनवतो. पाव बी मस्त आणलेले आहेत. 5 लाद्या आणलेत. पण असं वाटायचं ते पण कमी पडणार आहे. मस्त मसाले टाकतो आतमध्ये. सगळं मिक्स टाकून देतो. तिखट हळद धनिया आणि मीठ मिक्स टाकून दिलं. भाई चिकन मसाला टाकलाय. मग आपल्या व्हेजमध्ये चिकन मसाला टाकलेला आहे. व्हेज चिकन दाना मसाला दाना डाळ नाही. सगळे मसाले मस्त पडलेले आहेत आतमध्ये. कांदा टॅमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आपले लाल मसाला वगैरे सगळं चिकन मसाला पण आपण एक्स्ट्रा टाकलेला आहे. आणि आता आपल्याला फक्त टाकायचं आहे मशरूम. किमा म्हणणार आहे बाई. मसाल्यांचा जेवढा मस्त सुगंध आलेला ना आता मशरूम टाकायचं. मशरूम टाकून मस्त पॅक केलेलं आहे. आता मस्त जरा शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडंसं शिजेल. पाणी टाकलेलं थोडंसं एकदम लाईटली पाणी टाकलं म्हणजे कसं त्याला प्रॉपर बॉईल आला आहे. तर मस्त ते शिजल्यावरती पाव मस्त अमूल बटरवरती असं एकदम मक्खन लावून मस्त एकदम तळून घेऊया आणि मग खाऊया. काय टेस्ट लागेल ना. ते सुगंध तर आलेला असं चिकनचा मस्त सुगंध आला. तर बघूया कसं लागेल ते. थोड्यात भेटू. आता डायरेक्ट मस्त असं प्लेटमध्ये सजावट. टेस्टिंग चालू आहे. फक्त लिंबू मार. शेफ भाऊ मस्त टेस्टिंग करायला आलेत. मस्त झाले सगळं बरोबर आहे. परफेक्ट वाटते की नाही चिकन वाटते काय. चिकन सारखी शपथ एक नंबर झाले. चला थोडं सक्सेसफुल झालेलं. आता सगळ्यांना टेस्ट करूया आपण मस्त आणि बघूया कसं झालंय. मस्त झाली असेल तर भाई सगळ्यांनी बनवा ट्राय करा रेसिपी. आपल्या कर्णू भाऊच्या चॅनलला तर अजून भारी त्यांनी म्हणजे शो केला. आपण रात्रीचं कसं दाखवू नाही शकत जास्त. बघा मित्रांनो फुल रेडी झालंय. किमा आपला रेडी झाला. आता फक्त इथे पाव गरम करायला येतो भावाने. साहिल भाऊनी बनवलेले. आता आजचे आपले शेफ बोलतात ना एक नंबर बनवलं. एक नंबर. खाल्ले का रे. तर फायनली झालेले आपले मशरूम किमा बनवून. कर्णूबाईची एकदम रेसिपी पावर झालेली. सगळ्यांनी खाल्ली. आपण टेस्ट करून बघू. आता पहिल्यांदा खाणारे मशरूम. खरंच खूप भारी झाले. वाटतच नाही की बाबा ते मशरूम खातोय. एक नंबर. चिकनला फिक आहे. कर्णूबाईला सगळ्यांनी टॅग करा का. असं तर झालेलं आहे आपलं खाऊन घेऊन मस्त एकदम पोट भरलेलं आहे. मस्त बटर पाव कमी पडले बाय. आम्हाला विचार करा एवढी टेस्टी भाजी झालेली.
ट्राय करा तुम्ही पण एकदा आणि कमेंटमध्ये बाई करणं ओपी झालं पाहिजे, कारण का एवढी भारी रेसिपी आहे ना कधीच बनवलं नाही. आता मस्त सगळं सेटल करूया आपलं आतमधलं आणि थोडा झोपूया. वाजलेले 2 म्हणजे कसं जरा मस्त व्ह्यू भेटेल वगैरे. सकाळी डायरेक्ट आता उठून भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. फायनली मॉर्निंग झालेली 9 वाजलेत. मस्त रात्री 3 वाजता जेवण वगैरे मस्त झोपलो. रेसिपी मस्त झाली ती आपली, तर मस्त झोप लागली कारण आता 9 वाजलेत. बघा व्ह्यू बघा. मस्त असं सुंदर व्ह्यू आहे. आता मस्त जरा बघूया काय खायला आहे का थोडंसं, मग निघूया. फ्रेश वॉश करून घ्या. मस्त गार झोप लागलेली कारण थंडी पण एवढी भारी होते ना बा. पाणी बघा मस्त, नजारा वगैरे एवढा भारी दिसतो ना. स्काय तर बघा वाटतं. आता फ्रेश वगैरे होऊया आणि बघा काय नियोजन आहे पुढचं. भांडी मस्त धुवून झालेली चकचकीत. हा बनवलं नाही कारण का दूध बनवायला घेतलं. आज पण आपलं दूध फाटलेलं आहे कारण का काय माहिती काय ते. नेक्स्ट टाइम पावडरच आणायचं ट्राय करेल. तर पटापट पॅकिंग करून घ्या. समोरचा टेंट बघा गायब झाला आहे. आता फक्त आपला टेंट पॅक करायचा आहे कारण का निघायचं ऑलरेडी लेट झालं. 10 वाजलेत निघायला कारण का झोपलेलो आम्ही. आज पण गार मस्त झोप लागली. 8 वाजता आम्ही सकाळी उठलो. आता जाऊया आणि आता पॅकिंग करूया पटापट, मग परत पॅकिंग करून घेतो. पॅकिंग करायला घेतलेलं आहे मस्त. सगळं पॅकिंग झालेलं आहे. कॅम्पिंग मस्त झाली आपली रात्री. रेसिपी पण आपली मस्त बनलेली आहे. करणूबाईला टॅग करायला विसरू नका. रील पण आपण मस्त टाकूया. करणूबाईला आपण मेन्शन करूया मस्त त्यामध्ये. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट रेसिपी काय असेल ती पण कमेंट करून सांगा आणि बघूया. नेक्स्ट रेसिपी पण आपण करणूबाईची ट्राय करणार आहे, ते बघूया कशी असेल. पण तुम्ही पण तुमच्या ह्याच्याने म्हणजे कोणती रेसिपी नेक्स्ट बनली पाहिजे ती पण एकदा मेन्शन करा. पण